Good morning, student. In last lecture we studied what is meant by statement pattern, logical equivalence, tautology, contradiction and contingency. So tautology means if all the truth value is true, then it is called tautology. Contradiction means having all the truth values false, and contingency means neither false nor true. So today we will take the exercise 1.2 and there we have to solve the example. First one, construction of truth table. Second question, verify the logical equivalence. And third one, state whether tautology, contradiction or contingency. Already we have discussed how many columns we have to draw and how many rows by the formula. So rows means 2 to the power n. N means number of statements. Here P and Q. How many statements? 2. So 2 square means 4. How many rows? 4 rows. For column there is a formula m plus n. M means what? Number of connectives. So how many connectives here? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Total connectives are 7 and statements are 2 is equal to 9. So how many columns we have to draw in this table? 9 columns. According to the given statement pattern, we have to make the table. So P, Q, then in statement pattern there is given negation P, negation Q, okay. Now it is given negation P, implication negation Q, negation Q, implication negation P, and last is given negation P, implication negation Q, conjunction negation Q, implication negation P. Okay. See here, जे स्टेटमेंट पॅटर्न मध्ये दिलेला आहे त्यानुसार आपल्याला टेबल बनवायचं आहे. स्टेटमेंट पॅटर्न मध्ये काय दिलेलं आहे? P आणि Q. So first column P, second column Q. Then there is given negation P, negation Q. तर नंतरचे दोन कॉलम आपण negation P, negation Q. मग पहिला ब्रॅकेट घेतला, मग दुसरा ब्रॅकेट घेतला आणि त्या दोन ब्रॅकेटचं काय आहे? कंजंक्शन ते घेतलं. बघा किती झाले? आपले कनेक्टिव्स किती होते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बट सी हियर negation P रिपीट झालेला आहे, negation Q रिपीट झालेला आहे. ॲज पर आवर फॉर्म्युला m प्लस n म्हणजेच 7 प्लस 2 इज इक्वल टू 9 कॉलम यायला पाहिजे. पण इथे बघा निगेशन P किती वेळा आला आहे? 2 वेळा. 2 वेळा आला तर आपण एकच कॉलम केला त्याचा. negation Q पण 2 वेळा आला पण त्याचा कॉलम आपण एकच केला आहे. म्हणून टोटल किती झालं आहे? 2 कमी झाले म्हणजे किती कॉलम राहिले? 7. वी विल लेबल इट 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. जर वेगळं हे रिपीट नसतं आणि नवीन काही असतं कॉम्बिनेशन तर आपले किती कॉलम आले असते? नाही. नाउ हियर देर आर ओनली 2 स्टेटमेंट, therefore how many rows? 4 rows. 4 rows लिहितानाही P चे लिहिताना आपण लिहू ट्रू, फॉल्स, फॉल्स. ऑर्डर नेहमी फिक्स ठेवायचा. 4 असेल तर 2 2 आणि इथे 1 ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. निगेशन P आहे तर काय होईल? ट्रू ट्रूचं, फॉल्स फॉल्स and here we get true. This is false, true, false, true. हे टेबल बनवायला सोपं आहे पण तुम्हाला कशाची गरज आहे? कनेक्टिव्सचे ट्रूथ टेबल माहिती पाहिजे. नाउ निगेशन P, implication negation Q. आता implication मध्ये काय आहे? ट्रू फॉल्स हा फॉल्स असतो. implication ट्रू फॉल्स फॉल्स. तिथे लक्षात घ्या ट्रू फॉल्स कुठे आहे? बघा ट्रू फॉल्स आधी ते लिहून टाका कारण आपल्याला माहिती आहे implication
मध्ये ट्रू फॉल्स हा फॉल्स असतो आणि बाकी सगळे काय असतात ट्रू. मग डायरेक्ट तुम्ही ट्रू ट्रू लिहू शकता. नंतरचं याचं उलट आहे. निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन क्यू उलटच जा. ट्रू फॉल्स हा फॉल्स असतो आणि बाकी सगळे काय असतात ट्रू असतात. आता या दोघांचं काय आहे कंजंक्शन. कंजंक्शनमध्ये काय असतं ट्रू ट्रू हा ट्रू असतो. ट्रू 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 आणि बाकी काय असतात फॉल्स. आम्हाला ट्रू ट्रू ट्रू. सो इन दिस वे वी गेट द ट्रूथ टेबल. ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. आता या क्वेश्चनमध्ये फक्त आपल्याला म्हटलं आहे ट्रूथ टेबल काढा म्हणून आपण हा ट्रूथ टेबल काढला. समजा इथे ते म्हटलं असतं कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल अँड स्टेट वेदर इट इज टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन और कंटिंजन्सी. तर या तीनपैकी हा काय शो करतोय नायदर ट्रू नॉर फॉल्स. तर याला काय म्हणतो आपण कंटिंजन्सी. तर हाच क्वेश्चन तुम्हाला ट्रूथ टेबलसाठी विचारू शकतात आणि हाच क्वेश्चन तुम्हाला स्टेट वेदर टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन और कंटिंजन्सीसाठी सुद्धा वापरू शकता. So, same question can be asked in a two ways. Now, next question we will take. Number 2. P implication, Q implication are double implication. P conjunction Q implication are. So first we will decide how many rows and how many columns. See here statements are P, Q, R. किती statement आहेत 3 म्हणून निघेल 2 to the power 3. 2 cube किती येणार 8. म्हणजे इथे किती rows बनणार आहेत 8 rows. Connectives बघा 1, 2, 3, 4, 5 connectives आणि statement किती आहे 3 म्हणजे किती column 8. 8 rows, 8 columns. आधी डिसाइड करूया. Now we will draw the table. First is P, Q, R. Then बघायचं ब्रॅकेट कुठे आहे. Q implication R, P conjunction Q. मग आता मोठा ब्रॅकेट P implication Q implication R. Now this bracket P conjunction Q implication R. आता मोठा P implication Q implication R double implication P conjunction Q implication R. आता चेक करा किती कॉलम झाले किती रोज झाले 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 and 8 कॉलम आले बरोबर 8 कॉलम. आता रोज आपण ठरवलेलं आहे तर 8 रोज आहे आणि 3 स्टेटमेंट आहे. तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये 4 ट्रू 4 फॉल्स. इथे 2 2 घ्यायचं इथे 1 1 घ्यायचं. हा ऑर्डर नेहमी फिक्स ठेवायचा. ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. नाव क्यू मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स. आर मध्ये 1 ट्रू 1 फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता पी क्यू आर झालाय. क्यू इम्प्लिकेशन आर. इम्प्लिकेशन मध्ये काय असतं ट्रू फॉल्स हा फॉल्स असतो. लक्षात ठेवायचं इन इम्प्लिकेशन ट्रू फॉल्स फॉल्स अदर ऑल ट्रू. तर क्यू आणि आर ट्रू फॉल्स हा फॉल्स असतो. बघा ट्रू फॉल्स फॉल्स आधी ते लिहून टाकायचं. ट्रू फॉल्स फॉल्स आणि बाकी सगळे मग लवकर आपल्याला लिहिता येतं सगळे काय आहे ट्रू. कंजंक्शन मध्ये ट्रू 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 असतो बाकी सगळे फॉल्स म्हणून ट्रू 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 ट्रू. बघा पुन्हा ट्रू ट्रू आहे का नाही म्हणजे बाकी सगळे कसे आहेत फॉल्स. पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर. आता पी
इम्प्लिकेशन, पी इम्प्लिकेशन, क्यू इम्प्लिकेशन आहे, म्हणजे हे दोन कॉलम आणि काय आहे इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनमध्ये ट्रू फॉल्स फॉल्स, इथे कॉन्सन्ट्रेट करा. ट्रू फॉल्स फॉल्स, म्हणजे बाकी सगळे ट्रू. बाकी सगळे ट्रू. आता पी कंजंक्शन क्यू म्हणजे हे इम्प्लिकेशन आर, पुन्हा इम्प्लिकेशन आहे म्हणजेच ट्रू फॉल्स फॉल्स असतो बघा. ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू, बाकी सगळे ट्रू. आता या दोघांचं आहे डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, जेव्हा ट्रूथ व्हॅल्यू सारखी असते ट्रू ट्रू किंवा फॉल्स फॉल्स, त्याचं डबल इम्प्लिकेशन असते ट्रू. ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, ट्रू ट्रू ट्रू, ट्रू ट्रू ट्रू, हे ट्रू 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 ट्रू. तर हा झाला आपला ट्रूथ टेबल. ऑल एंट्रीज आर ट्रू. हा ट्रूथ टेबल आहे. समजा इथे विचारलं असतं स्टेट वेदर टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन और कंटिंजन्सी, तर आपला आन्सर काय असतं, काय असतं in last column all the truth values are true, therefore given statement pattern shows tautology. So in this way we can solve for truth values and we can state whether it is tautology, contradiction or contingency. Now we will take some example of logical equivalence. काय असतं लॉजिकल इक्विव्हॅलन्स, जर दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सारख्या असेल तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणतात, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. सो क्वेश्चन इज यूजिंग ट्रूथ टेबल prove logical equivalence. First we will take negation P, conjunction Q, the equivalence to P, disjunction Q, conjunction negation P. या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे या दोघांची ट्रूथ व्हॅल्यू कशी दाखवायची आहे, सेम. सो फर्स्ट वी विल डिसाइड किती स्टेटमेंट आहे, दोन, म्हणजे किती कॉलम राहणार, किती रोज राहणार, 4. करेक्टिव्स बघा 1 2 3 4 5 करेक्टिव्स and 2 statement means how many columns, 7. So P Q निगेशन P, इथे पण बघा निगेशन P दोनदा आलेला आहे पण आपण एकदा घेतलेला आहे म्हणजे तेवढे कॉलम येणार नाही. नेक्स्ट negation P, conjunction Q, P disjunction Q, P disjunction Q, conjunction negation P. कॉलम ला लेबल करा 1 2 3 4 5 6. बघा as per this we get 7, but which one is repeating here, negation P दोनदा आलेला आहे म्हणून आपला एक कॉलम कमी झाला. Now 2 statement means true true, false false, true false, true false. Negation P, false false, true true. Negation P, conjunction Q. conjunction मध्ये काय असतं, true true true. बघा true 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 आणि बाकी मग false लिहून टाकायचं. disjunction मध्ये false 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 असतं बघा, फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी 3 ट्रू. सगळे बेसिक ट्रूथ टेबल आहेत. आता P disjunction Q, conjunction negation P, this conjunction negation P, या दोन कॉलम. कंजंक्शन काय असतं, ट्रू ट्रू ट्रू. बघा ट्रू 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 आणि बाकी सगळे फॉल्स. आता
इथे ऑब्झर्व करा इक्विव्हॅलन्स. निगेशन पी कंजंक्शन क्यू म्हणजे कॉलम नंबर 4. पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी मीन्स कॉलम नंबर 6. या 2 कॉलमवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. बघा सारखे आहेत का? फॉल्स 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 ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. म्हणजे या दोघांच्याही ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत? सारख्या आहेत. सो इन अबाउट टेबल कॉलम 4 and column 6 are identical किंवा तुम्ही लिहू शकता same. Therefore negation P conjunction Q equivalent to P disjunction Q conjunction negation P is verified. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. 3 मार्काला विचारतात हे सुद्धा क्वेश्चन. प्रूव्ह लॉजिकल इक्विव्हॅलन्स. याच्यासाठी तुम्हाला काय येणं आवश्यक आहे? बेसिक ट्रूथ.